मराठ्यांना आता आरक्षण देत नाही. लाडक्या बहिणीच्या जीवावरती निवडून आला, आज त्यांना त्यांचा हप्ता देत नाही. गोरगरीब मायक्रो ओबीसीच्या जीवावर निवडून आला, त्यांना महामंडळ दिले, त्यांचं वाटोळ करून टाकलं. म्हणजे इतका तुच्छ आणि नीच विचाराचा माणूस आहे तो. त्यांनी काय केलं तर मराठ्यांची नस ओळखली. मराठ्यांना फक्त गोड बोलायचं, मोठेपणा द्यायचा, हे लगेच दंगली करायला पळत आणि मग आपलं पोळी भाजून घ्यायची. आता मराठीच विचार झाले, त्यांनी नसच ओळखली देवेंद्र फडणवीसची. किती फालतू आहे हे मराठ्यांनीच ओळख. मराठ्यांना काही गरजच नाही राहिली आता कोणाची. आम्ही आमचा विकास करायला समर्थ आहेत. आम्ही आमचं आरक्षण मिळवणार, आमचे पोरं पोरी आम्ही अधिकारी करणार, उच्च शिक्षणात घालणार. आम्हीच मराठी एक येऊ. आमचा समाज आम्ही व्यवसायाकडे सुद्धा नेणार. आमचे पोरं व्यसनापासून तोडणार. आम्ही पिढ्यानं पारचा समाजाला उभा करून ठेवणार, तात्पुरतं नाही. आणि आम्ही एकत्रपणे येत जाणार, हमेशा ताकद दाखवणार. मराठ्यांनाही माझं आव्हान आहे, महिना 4 महिन्याला एकत्र येत जा. एकत्र नाही आलेत लोक टिंगल करतात, लोकांवर ते फुटले काय. आपण एक दिसलो की दबदबा राहतो आपला. मराठ्यांचा दरदरा कायम राहायला पाहिजे. महिना 2-3 महिन्यातून एक दिवस कायम कामबुडी जायचं, सहकुटुंब कार्यक्रमाला येत जायचं. ही विनंती आहे माझी सगळ्या मराठ्यांना. जागे राहा, सावध राहा. आपल्याला पुढे जायचंय. आम्हाला रोजीरोटीची लई गरज आहे, ती देत नाही येत. आम्ही हिंदू आहेत. हिंदू आणि धर्म जर मोठा फडणवीसला व्हावं वाटतं तर मराठ्यांना आरक्षण देऊन मोठं कसं काय करीत नाही तो? कोणतं हिंदुत्व आहे त्याचं? त्याचं कोणतं हिंदुत्व आहे? बिगडी हिंदुत्व. आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य ते आम्ही चालवणार पुढं सुद्धा. ज्यावेळेस धर्मावर खरं संकट येईल त्या टायमाला बघू आम्ही लय नेबार आहेत. तुझ्या राजकारणासाठी तो हिंदू करणार. मग हिंदू आहेत ना आम्ही, कमून आरक्षण देत नाही. करणं बलवान धर्मच बलवान होणार. धर्मातले लोक बलवान झाले. धर्मातले लोक जर शक्तिशाली झाले तर धर्म शक्तिशाली होणार. लोक कोण म्हणून पहिले वाकडे तिकडे म्हणून धर्म कसं काय मोठा होईल? लोक तर सशक्त पाहिजेत, बलशाली पाहिजेत. दे ना बळ मराठ्यांना. मराठा हिंदू आहे, तो धर्माचं रक्षा करीन, सगळ्या नीट बी करीत. तू सुद्धा आम्हाला नीटच करायचं सांगू. तू मारामाऱ्या, भांडणं, दंगली. मराठी असले की कशी कुठाकुठी होईल यांना माहिती. आता कुठे होत नाहीत ना. आता त्यांचा आरडा होतो. संभाजीनगरला कधी झालं, मग तिकडे जाऊन आरडा ऐकायला दे. नागपूरला मराठीच लागते लोक नीट करायला. मराठ्याशिवाय मजा नाही कशातच. आणि तुम्ही मराठ्यातच वाटोळं करायला. त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या देणं घेणं नाही. आम्ही आमचं बघू काय करायचं. मुसलमान जावा खरं ते संकट वाटणं आम्हाला, त्या टायमाला आम्ही बघू. अरे मुसलमानापेक्षा बेकार वागायला ती. हे देवेंद्र फडणवीसचे पाहुणे ते कोरटकर येतो, सोलापूरकर घाणशात येतात. मासाहेब जिजोलो, छत्रपती शिवरायांना, धर्मवीर संभाजीराजांना, आणि हे भाषा शिकवतात आम्हाला. आणि या दरम्यान नागपूरमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई करण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी दंगल घडून आणली त्याचं काही खरं नाही. जाऊन तिकडे त्याचं विचार जाऊ नका मला. इथून पुढे मी जसं छगन भुजबळचं विचारून देत नाही तुम्हाला, तसं इथून पुढं याच्यावर काही भरोसा नाही. हे देवेंद्र फडणवीसवर हे बेरचे बाहेर सोडून देणार आहे मी याला. खरंच याचे प्रश्न विचारतो, याचं काही खरं नाही. ते जरी नुकसान भरपाई देईन म्हणला ना, काही देणार नाही. मी सांगतो तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर. ते दंगा ज्यांनी केला त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे, आणि जर त्यांनी पैसे दिले नाही तर मग त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाणार असं देवेंद्र फडणवीस. त्याच्या गाड्या जप्त केल्या कोरटकरच्या, त्याची प्रॉपर्टी जप्त केली. राहुल याची सोलापूरकरांची प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची. त्याला पाहुणे तो. अरे किती नीच विचाराचा माणूस असावा, किती नीच विचाराचा असावा ना, की देवेंद्र फडणवीसकडे बाहेर बघितल्यावर कळत. त्याचं कारण सांगतो. संतोष देशमुखांची हत्या झाली, किती आरोपी धरले तो? 100-150 पेक्षा जास्त आरोपी होते. आरोपीला संभळणार आरोपी होत नाही का? आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का? तो का लपून ठेवला म्हणून? हे जर बंद केले असते ना 100-150 जण, तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार. आता इथून पुढे लोक आरोपीला सांभाळून ठेवते घरात, आणि सांगणार बी नाहीत आमचे जर लपून ठेवलाय म्हणून. जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले, तसे इथून पुढे मराठी सुद्धा वागणार, हिंदू सुद्धा वागणार, सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वागणार. ते आता आपण आपल्या आरोपी लपून ठेवणार कारण हे सत्य. तो लोकांचे आरोपी सोडून देतो, तो हे पाहुणे सोडून देतो, आणि इकडे हे वसुली करत नाही, भरून देत. याचं काय करणार? आमच्या किस माग घेऊन म्हणलं होतं, एक माग नाही घेतली. गॅजेट लावून म्हणलं नाही लावली.
सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करेन म्हणले, नाही केली. मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेशकालीन नाही काढला. शिंदे समितीला आता मुदतवाढ दिली. शिंदे समिती कामच करत नाही. अधिकारी तालुक्यातले जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही. आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत. कुणबीचे व्हॅलिडिटी दिले जात नाही. जाणून बुजून जातीवादी अधिकारी हे करते. मग आमच्या पुढे पर्याय काय राहतो माहितीये का? पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभं राहायचं. लोळविणार पायाखाली जर सरकारला लोळविलं नाही ना तर जात मराठ्याची सांगणार नाही. त्यांना ठेवा लोळविण्याला पायाखाली सोडणार नाही. इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का? जे मॅनेज होतं, जे फुटत, तुम्ही उठ म्हणले उठत, बस म्हणले बसत. खानदानी असताल मराठ्याच्या अवलादी फुटत नसतील, मॅनेज होत नसतील, खाली बसत नसतील, खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही. माझ्या नादी नाही लागायचं. पुन्हा सांगतो सरकारला पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री फडणवीसांना सांगतो माझ्या नादी नाही लागायचं. माझ्या समाजाची दगा फटकन बेमानी जर केली, मी तुमच्या आनंदावर विरजनात टाकणार. सत्ताच मराठ्यांनी दिली, ध्यानात ठेवायचं. मराठ्यांशिवाय सत्ताच येऊ शकत. हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार. पुन्हा सत्ता असली तरी सत्ता फिरताना नाही. म्हणजे आम्ही असे किती काही असले येतात आणि जात्यात. मराठ्या पुढं सत्ता चॅलेंज नाही, मराठा सगळ्यांना चॅलेंज. तुम्ही ध्यानात ठेवा शब्द यो. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मला पळता भूई कमी नाही केली तिथून पुढे तुम्ही माझ्या नादी नाही लागायचं. मला आरक्षण पाहिजे. हा, सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना, आमदाराला आणि मंत्र्याला सांगतो, हा एक गोष्ट खरी, फडणवीसांना म्हणा आम्हाला वस्तू देऊन टाका. सगळ्या ठरलेल्या मागण्या 9 मागण्या आहेत आमच्या, त्या सगळ्या देऊन टाका. शब्द तोंडातून काढत नाही फडणवीस साहेबाबद्दल. हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो. जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकारमधले, जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री आहेत, सगळ्यांना सांगतो, एक शब्द सुद्धा फडणवीसांना बोलत नाही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, माझ्या लेकरा बाळाचं मराठ्याचे कल्याण करा. एक शब्द बोलत नाही. पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं कुणी नाही आणि माझ्या जातीला बी स्वतःच्या लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं कुणी नाही. सरकार फिरकार मोठं, सरकारला सुद्धा तुडीणार मराठी पायात. हे चॅलेंजने सांगतो. आणि माया नादी पुन्हा सांगतो, लागू नका. आमच्या मागण्याची अंमलबजावणी गोडीत करा. तुम्ही बिचाऱ्या धनगर बांधवांना फसवलं कोड बोलू म्हणून जरा फसू शकत नाही. बिचारे गप्प बसले ती. पण मी गप्प बसणारातला नाही. जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी. असा जातवाने एखाद्या जिरवी म्हणला ना, जिरवीतच असतो. आपला कचकाला अवघडे. ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो. लोक म्हणतात त्याच्या कोणी नादी लागत नाही. मी एकदा नादी लागलो की मी जिरीलीच. आणि मी इथून मागे सिद्ध केले. पुढे सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका. तुम्हाला कळन सरकार मोठा का मराठा मोठा. चलो, धन्यवाद. RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, अशा अनेक संघटना आहेत. जातीय या संघटना झालेल्या आहेत. जाता जाता तुम्ही मराठ्यांच्या ज्या सेवकांची संघटना उभा करताय एका प्रकारे, या संघटनेची कार्यपद्धती सुद्धा त्या संघटनेप्रमाणे असणार का स्वतंत्र वेगळे असणार? आम्ही संघटना उभा करतच नाही. पहिला प्रश्न क्लिअर. कारण संघटनेचा उद्देश काय असतो? मराठा एक करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं. आमचा उद्देश काय? मराठा समाज एक करणं आणि सोडवणं. मराठा समाज एक बी झाला, प्रश्न सुटला. आणि संघटनेत काय करायचे? संघटना फंघटना पक्षान फिक्षण काही संबंध नाही. काय एक सेवक एवढा मोठा बलाढ्य समाज 7 करोड. काम कुणाला सांगायचे? अडी अडचणी सांगायचे कोणाला? गोरगरीब एक आम्ही त्यांना सेवक द्यायला, त्यांचंच लेकरू, त्यांचंच गाव, त्यांच्याच अडचणी सोडून घेण्यासाठी त्यांना नियम तिथं द्यायला लागलो. ते त्यांना अडचणी सांगताना आपला सोडायचा प्रयत्न करून, नाही सुटल्या तर आंदोलनाच्या माध्यम करू आपण मोठमोठाले. हे आमचा उद्देश आहे. आणि जरी त्याला मराठा सेवक नाव असलं तरी नाव मराठा सेवक, पण काम करणार सगळ्या जाती धर्माचं. हे आमचा त्याच्या मागचा उद्देश. सगळ्या जातीचं काम मराठा सेवक करणार. पण मराठ्यांसाठी हक्काचा एक माणूस त्यांना आधार म्हणून देणं गरजेचं होतं. शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार एक. हे पूर्ण राज्यभर आम्ही उभा करणार. ती मात्र सेवक म्हणूनच, संघटना राजकारण म्हणून नाही. आणि ते कधी होणार नाही. सेवक म्हणून पक्षाचा संघटनेचा माणूस नसणार. जर तो त्याच्यात घुसला तर आम्ही त्याला काढून टाकणार. आणि तशा माणसाने मराठा सेवक म्हणून राहू पण नाही मनाने. कारण पुढे चालून जर उघडं पडलं पक्षाचा अजेंडा घेऊन मराठा सेवक म्हणून तो आमचा घुसला होता
तर मराठा समाज तुला पूर्ण संपून टाकेल राजकीय सामाजिक करिअर मधून. त्याच्यामुळं तशा लोकांनी होऊ पण नाही. मराठ्यांच्या सेवा करण्यासाठी नोकर म्हणून याच्यात मराठा सेवक म्हणून प्रत्येकानं उतरावं. दादा दादा तुम्ही आता चर्चेदरम्यान मुंबईला जाण्याची सुद्धा निर्णय घेतला. मुंबईला जाण्याबाबत सुद्धा तुम्ही बोललेला आहात. गार हवेत तुम्ही जाणार आहात. नेमकी ही तारीख काय असणार आणि केव्हा जाणार? नाही, ती ठरवू आम्ही अचानकच ठरवू. कारण अचानक धोका देणाऱ्या माणसाला अचानकच तारखे सांगावं लागतं. फडणवीस अचानक धोका देणारा, क्रूर सूड भावनेनं वागणारा माणूस, गोड बोलून सोंग करून मराठ्यांच्या मतावर निवडून आला. त्यांचा जे आनंद आहे ना सगळ्या आमदार मंत्र्यांचा, फक्त मराठ्यांमुळे. भाजप मधले जेवढे आमदार मंत्री आज उड्या आणतात ना, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे ना, मंत्रिपद मिळालेला, आमदारकी मिळालेला फक्त मराठ्यांमुळे. त्याच्यावर विरजन टाकायला आम्हाला वेळ नाही लागला. फक्त सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसला सांगणं गरजेचं आहे, मराठ्यांच्या मतावर निवडून आलेलो आहे हे अंतिम सत्य आहे, म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या, असं सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी फडणवीसना सांगावं. या अधिवेशनाच्या आत आमचे गॅजेट ते सगळे लागू करावे, सगळ्या केसेस मागे घ्याव्या. नसता मी चॅलेंज म्हणून तुमच्या पुढे उभा असणार हे लक्षात ठेवा. फडणवीस मॅनेज होणारा नाहीये, फुटणारा नाही हो. मनोज जरांगे, गरीबाच्या लेकराला शिखरावर न्यायचंय मला. गरीबाच्या लेकराला IPS दर्जाचा अधिकारी बनलेला बघायचं, उच्च शिक्षण घेतलेला बघायचं, आमच्या लेकरांनी व्यवसाय टाकलेले बघायचे, त्यांना आयुष्याचं द्यायचंय, पिढ्यानं पारचं मला त्यांना उभा करून द्यायचंय. तात्पुरतं 1-2 दिवसाचा नाही. आमदार निवडून देणं म्हणजे 5 वर्षाचा तात्पुरता झाला, सरपंच देणं 4-5 वर्षाचा झाला, जिल्हा परिषद पंचायत समितीचा नगरसेवक केलं म्हणजे 4-5 वर्षाचा झाला, नोकरी दिली म्हणजे आयुष्याचा कल्याण झालं. मला हे तात्पुरतं नाही द्यायचं 4-4, 2-2 वर्षात. त्यांना कायमस्वरूपीचे तालुक्यावर 100, 200 खोल्याचे जर त्यांना हॉस्टेल दिले, वसतिगृह दिले, तर गोरगरिबांच्या 2-2 हजार लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं, पिढ्यांना पार टिकणार. त्यांना जर व्यवसाय उभा करून दिले बिना कर्जाचे, बिनव्याजी कर्जाचे म्हणतो आम्ही तुम्हाला, त्याच्या पिढ्यांना पार आयुष्याचं कल्याण झालं, त्याला रोजीरोटी आयुष्याची मिळाली. मुलांना जर उच्च शिक्षण घेतलं, तो इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, वकील झाला, तो आर्किटेक्ट झाला, तो कलेक्टर झाला, तहसीलदार झाला, PSI झाला, SP झाला, तहसीलदार झाला, नायब तहसीलदार झाला, तो ग्रामसेवक झाला, तो शिव झाला, तो BDO झाला. असल्या जर अधिकारी झाले तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. त्यासाठी मला काम करायचं. ते मिळवण्यासाठी मी फडणवीसांना सुट्टी देणार आणि मी ते स्वप्न बघतो पिढ्यांना पारचं समाजाला देण्याचं. मी माझ्या पायापुरतं बघणार नाही, माझ्या कुटुंबासाठी बघणार नाही, मला मोठं होण्यासाठी मी बघत नाही. ते समाजाने ओळखलं माझे. हे स्वस्वार्थासाठी करत नाही, ₹1 घेत नाही, पद घेत नाही, हे त्याच्यात मनोज जरांगे मोडतच नाही. हे माझ्या समाजाला माहिती आहे, म्हणतो समाज माझ्या मग. अहो मला शॉर्ट बसलो, आम्हाला वाटलं होतं 200-300 लोक येतील. अरे हे मंगल कार्यात बसायला जागा मिळत नाही. माय बापा हो, मराठ्यांनो, खरंच तुमच्या चरणी नतमस्तक. तुम्ही तुमचं हे योगदान मी वायाला नाही जाऊन द्या. तुमचं योगदान हे जे एकजूट दाखवताना तुमच्या लेकराचं कल्याणच करणार आहे. मी फक्त झोपतो तुमच्यासाठी. फक्त मला बाहेर येता येत नाही सध्या, कार्यक्रमाला लग्नाला त्याला. मला डॉक्टरने आराम करायला सांगितलं, मला चालता येत नाही. मी एका जागेवर बसून तुमच्या लेकराचं कल्याण करेन मराठ्यांना. नाही जरी आलो तरी नाराज होत जाऊ नका. ही विनंती आहे माझी तुम्हाला. पण मला या समाजाला आयुष्याचं द्यायचं. आणि देवेंद्र फडणवीस सांगतो, मी चॅलेंज म्हणून उभा आहे तुमच्या. बेमानी करू नका तुम्ही मराठ्यांशी, गद्दारी करू नका. त्यांना आरक्षण द्या, त्यांचा हक्क आहे देऊ, त्यांचे गॅजेट द्या. तुम्ही जर नाही दिला ना, मी चॅलेंज म्हणून उभा असणार. मी मुंबईची तारीख आता डिक्लेअर करणार नाही, कारण उन्हाचा उकाडा तिथं हिट असते मुंबईत. मग ते लोक माझे तरफड ज्या दिवशी डिक्लेअर करील ना, त्या दिवशी राज्य लॉक झालेलं असं. शेवटचा प्रश्न, नागपूर हिंसेनंतर आज साखळी कशी असणार आणि आज किती तालुक्यातील मराठा सेवकांची नियुक्ती केलेली? नाही, नियुक्ती नाही. नियुक्ती कोणाची करणार नाहीत. नियुक्ती केली म्हणजे तो झालाच ना, अध्यक्ष नाही तर काही. इथं अध्यक्ष नाही, प्रमुख नाही, काय नाही. मराठ्यांचा एक सेवक म्हणून मराठ्यांच्या अडीअडचणी सांगायसाठी एक माणूस हक्काचा त्यांना गावात देणं लय गरजेचं. गावकऱ्यांना माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं, तालुक्याला माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं, जिल्ह्यातल्या मराठ्यांना माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं. कोणाचेच कोणाला मिळाले. मग मराठा जर एक आलाय तर अडीअडचणी पण सुटल्या पाहिजे, माहित पण पाहिजे. म्हणून गावात एक द्यायला नियुक्ती 50 नाही. आणि ध्येय काय, मराठा सेवक नेमून नेमकं करायचं काय, त्याचं काम काय,
तर हे आम्ही 6 जूनला पूर्ण राज्यात फळी तयार झाल्याच्या नंतर 6 जूनच्या आत डिक्लेअर करणार आहे. पण नेमकी काय भूमिका असणार आहे मराठा? काय असतं बरं का, मराठा सेवक म्हणजे काय, आमच्या अडचणी, गरिबांच्या गावखेड्यातल्या अडचणी समजून घेण्यासाठी. अडचणी खूप आहेत. अडचणी म्हणजे काय, मुलं शिकतात, मुली शिकतात, अडचणी आहेत. बाहेर शहर आहे, कुणाला सांगायचं अडचण आल्या, बापाला फोन करून सांगावं लागतं, त्यांना आईला सांगावं लागतं, भावाला सांगावं लागतं. यायला वेळ लागतो. मुंबई पुण्यासारख्या शहर आहे, कधी जायचं तिथं. जर मराठा सेवक असतील तर 10 मिनिटात ती मदतीला जाऊ शकतो. दवाखान्याच्या अडचणी गरीब मराठीचे, कॉलेजच्या आहेत, क्लासच्या आहेत, पोलीस स्टेशनच्या आहेत, महसूल मधल्या आहेत, तहसीलच्या आहेत, कलेक्टरच्या ऑफिसच्या आहेत, SP ऑफिसच्या आहेत, व्यावसायिक मराठ्याच्या अडचणी आहेत, उद्योगी मराठ्याच्या अडचणी आहेत, राजकीय मराठ्यांच्या सुद्धा अडचणी आहेत, नोकरदार मराठ्यांच्या अडचणी आहेत, त्यांना धमक्या दिल्या जातात, नोकरदार मराठ्यावर दाब टाकला जातो, अनेक अडचणी आहेत. त्यामुळं समस्या जाणून घेण्यासाठी एक सेवक शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार देणं खूप गरजेचं आहे. त्याने जर अडचणी जाणून घेतलं तर आम्हाला ते सोडवता येईल. काही वर अन्याय होतो, 2-3 महिन्यांनी माहित होतं आम्हाला. आज जर गावात सेवक असला तर त्याचं गावावर लक्ष असतं, तो आम्हाला सांगायला आलेला अडचण आम्ही प्रयत्न करू. आणि नाही सुटले तर आंदोलन, आपल्याकडे हत्यार आहे ना, आंदोलन हे किती मोठं हत्यार आहे. आपण का सरकार तोडे, एखादा प्रश्न जर सुटला नाही तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडू. पण समाजाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आधार म्हणून एक मराठा सेवक गाव